नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची वाघीण ही कादंबरी आणि आज भाग 3. पालथं झोपून रत्नी काळ्या मान्यांच्या पोती बघत होती. तेवढ्यात सोन्या बाहेर ना आला आणि म्हणला, अक्का अक्का आपल्याला कसं नाही बोलिवलं ग? अरे कुठं? अगं आज सांबाकादमाच्या वस्तीवर सारेसनी बोकडाचं जेवण आहे. प्रत्येक पालातल्या माणसाला सांगितलंय. तात्या मोरे, आवचित्या, पाक्या, भगूमामा, पुजारी सारेसनी सांगितलंय बघ. अगं मागाशीच गेली की सगळी. असं आहे का? असं म्हणत रत्नी चटकन उठली. या सांभेची पार्टी एकदा बघायलाच पाहिजे. सारी कानफाटं गोसावी त्यांनी आपल्याकडं वळवल्यात. माणसासनी काय खायला मिळतंय म्हणल्यावर आई सुधीक मांगा खाली घालतेल. असं काय त्या संभेच्या पैशाला सोनं लागलंय कुणान ठावं. अंधार पाडला. डोळ्यात बॉड घालणं अवघड झालं. रत्नीनं बंदुकीतल्या गोळ्या चापासल्या. पट्टा खांद्याला अडकिवला. पाणी पिऊन निघाली. काटं कुटं चुकवत डोंगराच्या पायथ्याशी आली. लांबनच दांडगा जाळ बघून उभी राहिली. काय चाललंय कुणान ठाव. शेजारच्या कड्यावर घोरपडीगत तोल सावरत चढली. एका दांडग्या खडकाड दडून बसली. सारी पार्टी बंदुकीच्या टप्प्यात घेतली. समोर टक लावून बघायला लागली. 100-200 माणूस. 2 बोकडं तरी हाणले असतील. बाकीचा मालमसाला यागळाच. शेजारी दारूची भट्टी चाललेली. 5-10 बॅरल चुलवाणाव चढलेलं. 18-20 वर्षाची कानफाटी गोसावींची टणक पोरं जाळ घालत होती. पिंढरीगत वडकं उचलून आत टाकायची. 4-5 जण सारखी पाणी बादलायच्या कामावर ठेवलेली. पत्र्याच्या घंगाळ्या जर्मलचं पिंप ठेवलेलं. पिपाच्या कडनं पाणी सोडून पिपाला रबळी नाळ्या जोडलेल्या. पाणी सारखं बदलायच्या सपाटात चाललेला. माल तयार झालेला बघितला की बाकीच्यांची कामं सुरू. बाटल्यातनी राखील भरावं तसं एक जण बाटल्या भरण्यात गुंग. दुसरा ठोणगासा वाळक्या तोंडाचा माणूस पटापटा बाटल्या पळवत होता. खोपटाच्या बाहेर मांडव घातलेल्या. त्यात घोळक्यानं माणसं बसलेली. पहिल्या धारेचं पाणी कसनुशी तोंड करत झरारा नरड्यातनं आत वातायची. छाती जाळत पाणी आत गेलं का तोंडावर एक ताकाकीच यायची. जवळच 2 चर खणलं होतं. त्यावर मटणाचं हंड शिजत होतं. रसरशीत इंगाळ. मैलावरनं चमकते आला असं इंगाळ फुललं होतं. 10-12 बायका थापा थापा भाकरी थापत होत्या. सगळा कालवा चाललेला. पायथ्या सकट सगळा डोंगर जिता झालेला. रत्नी सारं निरखून बघत होती. 5-25 फुटाच्या अंतरावरनं सारं कसं ठसठशीत दिसत होतं. जेवणाची पंगत बसली. जेवायला सुरुवात होण्या अगोदर दारू पिऊन लोड बांधलेला सांब्या कदम कुबडीव ढेंगा टाकत आला. हातातल्या सिगरेटचा झुरका मारला. भाषण करायला उभा राहिल्यावानी डावा हात नाचीत बोलायला लागला. आजची पार्टी भिक्याचा खून झाल्याबद्दल आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही जेवढं प्याल आणि जेवढं खाल त्यावरनं तुम्हाला किती आनंद झालाय हे मी ओळखन. जेवण लवकर घालाय पाहिजे होतं ही बात खरी आहे. पण फौजदार साहेबांच्या लाकड्यामुळं जरा येळ लागला. आज फौजदार साहेब पार्टीला येतो म्हणल्यात. बघू आपलं नसीब. या यशात या भागातल्या बड्या जमीनदारांचा वाटा आहे. सर्वांचा भाग आहे. माझा आहे, तुमचा आहे. तात्या इनामदार, गणपतराव इनामदार, बोबडे पाटील आणि बाजीराव मोहिते यांचा वाटा जरा मोठा आहे. देवाधर्माचं नाव घेऊन सारी जेवाय बसली. नाका तोंडातनं शिंबूड गळूस तर रस्ता प्यायला लागली. संभ्याचं भाषण ऐकून रत्नी भडकली. धडाधड गोळ्यांचा पाऊस पाडून सारी भूतं पटापटा पाडावीत असं तिला वाटलं. अंधारात सावधगिरीनं बंदूक रोखली. माग काढत नळी फिरली. काडकन आवाज झाला आणि बाज्या मोहिते कोसळला. पळा पळा आरडावरडा झाला. एकमेकांच्या ताटात नाचत धिंगाणा सुरू झाला. संभा सापागत फुसकारला.
एका झपाट्यात त्याची 8 दिवसाची उतरली. पळापळीला निस्ता ऊत आला. दुसरी गोळी धाडाडली. अजून बी जेवतच बसलेला मागं पुढं डोळणारा गणपतराव इनामदार पुढच्या ताटातच आडवा झाला आणि सांब्यावर रडला. अरे काय बघताय काय, हत्यारं काढा आणि घ्यारा की तो डोंगूर. सांब्याच्या 10-12 राखीव शिटा बंदुका सावरत आंधळात पळाले. अंड्यातलं मटण वाट बघत होतं. ताटातलं मटण तसंच पडलं होतं. कांजार भाटाच्या बायांनी खुशीच्या पोटी 400-500 भाकरी थापून ठेवल्या होत्या. ढीगच्या ढीग हातातोंडाची वाट बघत होता. सारं जाग्यावरच राहिलं. पोट फुटुस्तवर जेवायसाठी आलेली माणसं उपाशी पोटानं आणि मरणाच्या भयानं बेहाय सुटली. कानफाट्यांची कुत्री सुधी केवढी पाळणार नाहीत अशी पाळाली. सांब्या आणि बोबडे पाटील एका बाजूला झाले. हे नक्कीच त्या रत्नीचं काम आहे. चला तिचा पालच देऊ पेटवून, असं म्हणत दोघे बी तात्या इनामदाराला विचारायला गेली. तात्याला उभा सुधीक राहायला येत नव्हतं. तरी सुधीक सारं मान हलवत ऐकून घेतलं. हात झाडत म्हणला, काय येडय का खोळय, रत्नी असं कावाच करणार नाही. हे त्या फौजदाराचं काम. त्यो नवीन आलाय, त्याची काहीतरी चाल दिसती. संभाला तात्याचं सांगणं पटलं. माणसं पुण्यांदा जमून काहीतरी सांगायचा विचार संभानं केला, पण आत्ता पावतर माणसांनी घरं गाठली होती. संभ्याच्या जोडीदाराशिवाय साऱ्या डोंगरात चिटपाखरू सुधीक नव्हतं. 2 माणसं पाडल्या रत्नीनं पळत पळत पाल गाठलं. बंदूक उशाला घेतली, हातरुणाव पडली, पण डोळा लागत नव्हता. बाकीच्या पालातनं पाय वाजत होते. शिळीपाकी भाकरी बायका नवऱ्याच्या पुढं पोरापुढं सारत होते. धुमसून चोरट्या आवाजात, काय नडलं होतं का जायचं, कधी मटण खाल्लं नाही वे, असं बी म्हणत होते. झोपल्या जागी रत्नी कानुसा घेत होती. भट्टीव जाळ घालणारी कार्टी बहुतेक परत आली वाटतं. रत्नी आतल्या आत तुटत होती. संब्यान तात्या बाजूलाच राहिली, दुसरीच दोघं पडली. चला तेवढीच गाडीची खीळ ढिल्ली झाली. काय काय असा ना, त्यांचं जोडीदार तर गेलं, बघू मोरचं मोर. दुसऱ्या दिवशी रत्नी लवकर उठली, स्वच्छ घासून आंघोळ केली. पालातल्या लक्ष्मी आईच्या फुटूमुरं बंदूक ठेवली, पाया पडली. लक्ष्मी आय तुझं बळ माझ्या अंगात येऊ दे. वादेसनी किसनाबायच धावते बघ. येत्या जत्रेला तुला बकरं कापीन, शेंडी गणिक कोंबडा देईन, आमच्यावर ध्यान ठेव. येरवाळी उठल्यापासनं साऱ्या पालात इशय एकच. बाजीराव मोहिते आणि गणपतराव इनामदार यांचा खून झाला. कुणीतरी चोरून गोळ्या जाळल्या. 9-10ला फौजदार गाडी घेऊन हजर. गोसाव्यांच्या वस्तीवरून जीप धुरळा ओढवत डोंगराकडे गेली. संभा सकट सगळे साथीदार पकडले. रातीचं तसंच राहिलेलं मटण पोलिसांनी जीव खाऊन हादळलं. 10-15 पोलिसांनी 1.5 हंडा रस्सा पाणी पेल्यागत पिऊन टाकला. कमाल आहे बहादरांची. आता हागाईसाठी कुठल्या तरी नदीव मुक्काम करा म्हणाव. संभा कदमाला पोलिसांनी धरून नेलं अशी बातमी रामू आठवड्याचं पोरगं हनुमंत्या घेऊन आलं. रत्नीच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं. रत्नाका, संभा कदमासनी धरून नेलं की व, आता आम्ही काय करायचं? तुम्ही वय, तुम्ही आता बॉम्बलायचं. मधीच सोन्या बोलला. त्याला गप करून रत्नी हनम्याला म्हणली, तुला का वाईट वाटते? करमत नव्हतं जायचं त्याच्या मागं गू खायला. अगं तसं नाही रत्नाका, आमच्या पोटाचं. तेवढ्यात आणखीन 7-8 जण आली. मालक गेला म्हणल्यावर काम खुटलं, आता काय करायचं ह्याचा विचार करायला लागले. स्वतंत्र दारूधंदा काढायचा असं एकमेकासनी म्हणायला लागली. त्यांना रत्नी म्हणली, अरे बाबांनो, अजून मिशे बी नाही फुटल्या तुम्हासनी, का असला उगा वाईट धंदा करताय? मग चांगला धंदा दाखवून द्या. अरे आपल्या आईबापांनी डुई जो धंदा केला तो काय वाईट आहे वय? कोणचा? बोकं धरायचा वय, का हळकुंडा ऐकायचा, का घ्या जिरं सावदा काळ्या पोती हेच करायचं? काय बोलताय अक्का तुम्ही? भंगार मालासारखं सारं धंद भंगारच की. सारीच हसायला लागली. रत्नीला राग आला.
मनातला कड तिने मनात दाबला. एकदा वाटलं नळीकडनं बंदूक हातात घ्यावी आणि दस्त्यानं यांची टाळकी साडकावी. पण काय न बोलता रत्नी खोपट्यात शिरली, चहा केला. अदुगर म्हाताऱ्याला पितळीतनं गरमागरम दिला. शेवटी सोन्याला. चहा पेता पेता सोन्या म्हणला, आका, संभाला पोलिसांनी का पकडला? अरे दारू गाळतो म्हणून. मग त्या भट्टीवर जाळ घालायला ही समधी पोरं जाते, त्यांना का नाही पकडलं? रत्नीच्या टाळक्यातच उजेड पाडला. खरं आहे सोन्याचं. ही सारी कार्टी पोलिसांनी सडकून काढली पाहिजेत, त्याच्याशिवाय सुद्धी नाही यायची. दिसाचं 4-8 रुपये रागात ना आठवता मिळते, मग कशाला दुसरं काम करते ती? मरू द्या तिकडं. ज्याच्या त्याच्या नशिबावर लक्ष्मी आई नजर ठेवीन. आपण तरी कुठं बागायचं? पंच म्हणून निवडून आलेलं निवांत बसल्यात बॉम्बा मारत, आपण कशाला फुकट हवालदारी करायची? अंधार पडायच्या टिपणाला रत्नी सोन्याला घेऊन भंगार माल निवडत बसली. म्हातारा बसल्या जागेवर वाकलेल्या पट्ट्या हातोड्यानं ठोकं घालून सरळ करत होता. कोऱ्या पानागत पत्रा झाला का बाजूला ठेवत होता. मोडक्या बादल्याचं कडं उपसून काढत होता. पत्रा कात्रीनं कापून सप्पई करत होता. डबं फिबं करा करा कापत होता. सोन्या शेजारीच बसला होता. प्लॅस्टिकच्या फुटक्या पिशव्या, करंड्या, बादलं, डबं, बरण्या समद एका जागी करत होता. घाण चापल्या स्वच्छ करत होता. कामं अक्षी मनापासून चालली होती. तवर म्हादू त्यावाऱ्याचा गाण्या आला. सोन्याला एका बाजूला बोलवून म्हणला, एक काम करतो का? कसलं? चल की सांग तू. सोन्या निघाला की भानामती केल्यावानी माग माग. गण्या एका पाडक्या जेवळाजवळ थांबला आणि म्हणला, हे बघ, योग फुगा पोचवायचा आहे. कुठं? तात्या इनामदाराच्या वाड्याव, जाय गावात. 5 रुपये मिळत्यान. पैसे हातात घ्यायचं, फुगा द्यायचा. काय? अरे मग तू पोचीव की. अरे लेका, म्हातारी आजारली म्हणून तुला बोलवायला आलो. जा, ये लगा लगा जाऊन ये. पाहिजे तर सायकल देतो बघून. मला अक्काला विचाराय पाहिजे. तू काय येडा आहे का खोळा आहे रे? काय हागायला जाताना बी अक्काला विचारून जातो काय? सोन्याला लाजल्यागत झालं तरी बी तो अक्काला विचारून बघतो असंच म्हणत होता. फुगा न्यायला सोन्या काकू करायला लागला तसा गाण्या चिडला. तुझ्या आईला लय वटवट नका करू. चल घेऊन चल फुगा मोर, मी येतोय मागणं. गाण्यानं सोन्याचं मानगुट धरलं. बोकाड कापायला रेटत न्यावं तसं त्याला पुढं ढकलीत नेलं. पार पाडक्या देवळात. तिथं 4-5 ठोले बसले होते. पाक्या आठवळ्या बित्यात होता. गाण्यानं फुगा ठेवलेली पिशवी त्याच्या हातात दिली. घाबरलेल्या सोन्यानं काय न बोलता पिशवी सायकलला लावली, निघाला फाशी द्यायला चालवल्यागत. सोन्या अजून काही येणार म्हणून संशय आलेली रत्नी सोन्याच्या मागावर निघाली. मुडदं काय बी करते हे, दुसऱ्याला गुतवाय बघतात. हिवराची 2 झाडं वलांडून रत्नी पुढं आली तशी 2 पोरं उतारासनं पळत येताना दिसली. त्यात गाणा बी होता. रत्नी मोठ्यानं म्हणाली, अरे गाण्या, आमचा सोन्या कुठं आहे रे? काय मला नाही माहिती. अरे तूच तर त्याला घेऊन गेलता की. आणि काय म्हणतो माहीत नाही? मी आत्ताशी येतोय बाजारासनं, त्याला न्यायला म्या कधी आलो तुमच्याकडं? अरे मुडद्या, तू काय करंगळी एवढा तरी आहे का रे? मला फसवतोय? कुठं गोल्या गेल्या सोन्या माझा सांग. तेवढ्या डगारावरनं पोलिसांची गाडी येताना दिसली. दोन्ही पोरं हरणागत उड्या मारत पळत सुटले. पार आडबाजूनं तरवाडा नेपतीच्या झुडपातनं डोंगराकडे जायला लागली. वागळा वागळाटातनं कुठंतरी पाशरबी झाली. रत्नी जवळ येताच गाडी गच करणं थांबली. अक्का म्हणून आतनं सोन्यानं हाक मारली. पोलिसांच्या गाडीत सोन्याला बघितलं आणि रत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. घेरी येईल असं वाटायला लागलं. 2-4 पोलीस पटापटा खाली उतरलं. ए बाय, नाव काय ग तुझं? रत्नी. दारूचा धंदा कधीपासून चालू केला? कुणी? तुझ्या बानं. यो पोरगा तुझाच आहे ना? होय, माझा धाकटा भाव. चांगला 2 काळशाचा दारूचा फुगा घेऊन त्याला कुठं पाठवत होती ग? आता रत्नीच्या समद ध्यानात आलं. त्या किरडीवाल्यानं सोन्याला फसवलं. त्याच वेळेला आपण सोन्याला अडवाय पाहिजे होतं. पण करणार काय? चोर भागान सोनार जागा असली गत झाली आपली. गाडीत सोन्यासारखा कोकलत होता तसा लालू फौजदार वारडला.
त्याच्या तोंडात लाकूड कोंबारा कोणीतरी. का माझला आलेगत बोंबलतोय रे. फौजदार खाली उतरला. कमावलेल्या अंगाचा उचपुरा लाल डोळ्याचा फौजदार भितडागत रत्नी पुढे येऊन उभा राहिला. फाटक्या पातळातलं तिचं गोरं अंग निरकाय लागला. डोळ्यात आग पेटली. रूपानं तर सिनेमानं टिगत दिसती. साहेब तुम्ही मुद्द्याचं बोला. चावटपणा खपून गेलं. मी काय कोल्हाट्याच्या जातीतले नाही. अरे वा, बामणावानी पावडरमध्ये धुतल्यागत बोलते की. काय गे गतकळे, कुठं निघाली तू? तुझ्या आईला तात्या इनामदाराच्या अंगाखाली द्यायला निघाले. फाडकन कानावा आवाज झाला. फौजदाराचा जून जबराट हात 5 बोटं उठून गेला. रत्नी ताट राहिली. गालावरच्या काळा टाळक्या पावतर गेल्या, पण घट काळजानं सारं पचवत रत्नी काय न बोलता वाटायला लागली. या करड्या फौजदाराच्या डोळ्याला डोळा भिडवणारी वाघिणीगत बाय बघून सारी पोलिस आ वासून बघत राहिली. हे गाडीत काय बसला साहेबासारखं? असं फौजदार काढाडल्यावर सवदी पटापटा खाली उतरली. थरथर साहेबापुढे येऊन उभी राहिली. पहिल्या 2-4 पोलिसांनी घेऊन साहेब आत बसला. चला म्हणताच 12-14 पोलीस मागं ठेवून गाडी निघाली. मैलभर गेल्यावर गाडी उभा राहून फौजदाराने शिट्टी मारली. घामाघूम झालेली, चड्ड्या फिटस्तवर पळत आलेली पोलीस साहेबाची नजर चुकवत गाडीत बसली. धुरळा उडवत गाडी निघाली. पेटलेली रत्नी पालात आली. म्हातारा खोकत होता. उबळ दाबताना जीव घशात अडकत होता. मानाच्या शिरा बोटागत तरारून ताटत होत्या. डोळं फुटभर आत जात होतं. मरू घातलेला म्हातारा बघितला. रत्नीचं हुरदचं भरून आलं. म्हाताऱ्याला कडक चहा देऊन तिने बंदूक काढली. लक्ष्मी आई पुढं धरली. मान खाली घातली. हात जोडले. अंगात बळ मागितलं. चांगलं पातळ नेसली. झणझणीत कुकवाचा टिळा लावला. बंदूक खांद्याला अडकून बाहेर पडणार तवर पोलिसाची गाडी वाजली. रत्नीनं बंदूक गांजणी गावताना बनवलेल्या वळकटीत सारली आणि रानपाखरागत आतच बसली. पोलिसांनी साऱ्या वस्तीला घेरलं. सोबत सांब्या कदम पाय मोडक्या कुत्र्यागत कुबडीव चालायला लागला. तुझं जोडीदार सांग, जोडीदार सांग तुझं. नवा लालू फौजदार सारखा खेकसायचा. गाजरागत लाल गडी घाण वारड्यानं बोलायचा. दिसल ते तगडं कार्ट पोलीस बाहेर खेचायचं. फौजदाराची थप्पड खाताच डोसक्यावर बर्फाचा खडा पडल्यावाने पोटाच्या साऱ्या नाड्याच आकडायच्या. रोज सांब्याच्या बट्टीव जाळ घालणारी 7-8 कार्टी एकदाची बेड्यात अडकली. साखळी निघाली. जाता जाता कोपऱ्यातल्या पालाजवळ फौजदार थांबला. म्हातारा जोरजोरात खोकत होता. फौजदार वारडला, अरे कोणीतरी लात घाला की याच्या प्याकटात. या भडवेच्या खोकण्यानं टाळकं दुखतंय आमचं. कोण माईचाला लाथ घाला म्हणतोय र? असं कुर्र्यात बोलत रत्नी बाहेर आली. जो खऱ्या बापाच्या बीजाचा असेल ना त्योच घालीन लाथ. फौजदार बघत राहिला. मगाची फाटक्या कपड्यातली मळकी बाय आता सोन्यातनं उकरून काढल्यावानी चमकत होती. कानफट्यांच्या जातीत सुधीत एवढी देखणी बाय असू शकते हे बघून साहेब चॅटच झाला. मनातल्या मनात रत्नीव जीव उधळायला लागला. चला र असं म्हणून फौजदार गाडीकडे निघाला तशी रत्नी उसळून म्हणली, आधी माझ्या भावाला सोडा. कोण भाव तुझा? मगाशी फुग्यासोबत धरलेला. साहेब आम्ही गरीब माणसं आहे. का उगी दुसऱ्याच्या नादानं आम्हाला शेतीवताय? फौजदारानं मधलं बॉट डोळ्यावरनं फिरवलं. असंच गोडीनं घेतलं तर ही बाई मिळायला येळ लागणार नाही असं त्यांनी मनाशी विचार केला. तिथनंच वराडला, बिल्ला नंबर 404 त्या फुगवाल्या पोराला दे सोडून. आणि बाई या फुग्याचं काय करायचं? संभ्याकडं बघत रत्नी म्हणली, ते घाला याच्या आईच्या माड्यावर. संभ्यानं उंदरागत करा करा दात खाल्लं. कुबडीच्या दुबाळक्यातल्या गठ्ठ्यावर मूठ आवळली. मिशा पेळीत 5 दिशी थुकला. पोलीस वरडल्यावर मोर बघत लंगडत निघून गेला. रात्री जेवताना रत्नी गुमान जेवत होती. सोन्याबरोबर बोलणं बाजूलाच राहिलं. त्याच्याकडं बघत सुधीक नव्हती. सोन्या कशाचं तरी निमित्त करून बोलत होता, पण रत्नी खाली मान घालून गाज गिळत होती. डोळ्यातलं पाणी घासाव खाली जात होतं.
भाकरीचा खारटपणा तोंडात रेंगाळत होता. म्हातारा जर्मलच्या ताटलीतला काला मोठ्या चवीनं खात होता. नुसत्या व्हटाने घास चावत होता. तसल्या अंधारात बाहेरच्या रांजाव एक कोंबडा थंडीनं कुडकुडत बसला होता. म्हातारेच्या तोंडाकडे टक लावून बघत होता. जेवण आटपल्यावर न बोलता रत्नीनं भांडी खांगाळायला सुरुवात केली. राहू दे आता, सकाळ घास, असं म्हणत सोन्यानं हातरून टाकली. म्हाताऱ्याच्या अंगावर जुनं पानं जाडजूड लेपटं टाकलं. चिंदेच्या ढिगात झोपाव तसं म्हातारा खालवर लेपटं घेऊन झोपला. राजावानी घराघरा गोरायला लागला. वर टांगलेला खंदील आपला जळत होता. 2-4 ठिकाणी तडकलेली काच फार दोरखटली होती. वर बघ सोन्या रडत होता. ऊन जाळ पाणी दोन्ही डोळ्यातनं नितळत होतं. पण रत्नी त्याच्या कपाळावरनं हात फिरवत म्हणाली, सोन्या, अरे लोक आपल्या वाईटा व्हायती. विचार करून समज करावं माणसानं. आपल्या नाकामोरा आपण चालायचं. अरे वाटत कुणी आडवा आला ना तर मी त्याला कच्चा फाडून खाईन. बस आता रडू नग. बारक्या लेकरासारखा रडणारा सोन्या रत्नीला बिलागला. हळूहळू झोपून गेला. रत्नी रातभर जागी होती. डोळा काय लागत नव्हता. गांजणी गवताच्या वळकटीतली बंदूक नजरमोर फिरत होती. रक्तात भिजवून काढलेलं तिचं मन साऱ्या माळानं सायरावायरा फिरत होतं. डोंगराला ढुशा मारत होतं. वैरी टिपत होतं. आपल्या माणसाला जोडत होतं. पाठचा एकाएकी डोळा लागला. सोन्या उठून बसला तरी रत्नी अजून हातरुणातच होती. 10-15 माणसं बाहेरून हाका मारायला लागली तशी रत्नी जागी झाली. पाताळ सावरत उठली. दोन्ही हात मागं नेऊन कॅस बुचड्यात गुतिवलं. तोंडावरनं पानाचा हात फिरवला. बाहेर आली. सोन्या चुली मोर सरकला. म्हातारा अजून बी हातरुणात लोळत होता. रामू आटोळ्या, मगू मामा, तात्या मोरे, टक्काल पाडलेला अवचित्या समधी आलती. रत्नीनं वळखलं. फौजदारानं कार्टी गोळा करून नेल्यानं मदत मागाय आल्यात सग. काय दादा, काय काम काढलं? काम काय तुमसनी माहीत असल्यासारखंच आहे की. या टायमाला भिकू दादा पाहिजे होता. काय बिशद होती फौजदाराची वस्तीत पाय ठेवायची. बाहेरच्या बाजूला मिसरीसाठी खांड भाजत रत्नी तिरकी बघत म्हणली, फौजदारानं पाय ठेवला नसता तर संब्या कदमानं ठेवलाच असता की. तिचं बोलणं सगळेचनी लागलं. म्हातारा भगू मामा पुढं वाकला. रतुबाय, आता तूच आमच्या पोरासनी सोडीव. तुझ्या शब्दानं सोन्या सुटला तशी. पण सोन्यानं काय गुन्हा केलाच नव्हता. अगं तरी बी तुझ्या बोलण्याला वजन आहे की. कसा टारकला होता फौजदार काल. आम्हाला कोण विचारतंय बाया. उलट 4 वादळच आणत्याल. त्या दिवशी भांगारमालाचा टरक आला त्या दिवशी बघितलं नाही वे. मी निस्ता म्हणलो टरक आणखीन जरा माग घ्या तर ड्रायव्हरनं टेपनी सांगितली की हा नाही. का तर तू कोण मला शिकवणार म्हणला. होय ना, आपल्यासारख्याचं असंच होतंय. टकला अवचित्या बोलला. साऱ्या चोरांचं पोकाळ कौतिक रत्नीला कळत होतं पण काही उपाय नव्हता. या हलकटासनी मरणाच्या दारात उपयोगी पडायला पाहिजेच होतं. साऱ्या वस्तीसाठी आपला जीव धोक्यात घालाय रत्नी तयार झाली. ठीक आहे, जावा आपापल्या घरी. दिस मावळाय, पोरं परत येत्याल. पण सांगून ठेवती, पोरं पुण्यांदा जर संब्याच्या भट्टीव दिसली तर समधी वस्तीच पेटवून देईन. बघेन मग कोण काय करतंय ते. येळ आली तर स्वतःला बी पेटवून घेईन उभी. आत्ता हाय तशी. तोंड दाबून चटणी कुटायच्या ठोंब्यानं थोबाड सडकावं तसं माणसासनी झालं. जातच कान फाट्याची. कानात खावल्या मांजराची चकती अडकवून सोन्याला डाग घातल्यावानी मस्तीत फिरणारी. आपल्यातल्या आपल्यात भांडतेली पण बाहेर वाणी किडेगत गरीब होऊन फिरायची. कुणी काय बी बोला, मान आपली खाली. जोडा फेकून हाणला तर त्योच जोडा हाणणाऱ्याच्या हातात परत आणून द्यातेली. असली येड्या बोड्याची बाबडी जात. 4 सीताफळं चोरून आणाय गेली तर 10 टोलं खाऊन येत्याल. रत्नी पोलीस ठाण्यात पोचली तेव्हा 4 वाजून गेल्या होत्या. आजूबाजूला कामाकारणानं आलेली माणसं उपाशी तोंडानं बसली होती. मनातल्या मनात नशीब उलगडून बघत होती. काही इकडं तिकडं फिरत होती. फौजदाराच्या हापिसापुढं 2 वाळकं पोलीस चक्रा मारत होतं. दुसऱ्या कोपऱ्याला 2 पोलीस उभ्या उभ्या पान खात काहीतरी बोलत होतं. रत्नीने त्यांना ओळखलं.
मुडदं काल गाडीतनं उतरून काय बाय म्हणत होतं. सोन्याला भ्या घालत होतं. यांच्याकडनंच काहीतरी सांगावं साहेबाला, म्हणजे साहेब बी ऐकल सार. सोनाराकडनं कानच काय मान टोचली तरी चालती. लेंगेच्या कापडातनं लंगूट शिवावा, तसा ज्याच्या त्याच्या जातीतनं न घोडकाय पाहिजे. राम राम साहेब. राम राम. राम राम म्हण दोन्ही पोलीस आवाजाच्या रोखानं उलटी फिरले. वासून बघत राहिली. काल सकाळी तडा तडा बोलणारी ही बाय आज स्वतःच्या पायानं पोलीस चौकीत आली म्हणल्यावर त्यांना बी जरा सपनात पिसळलेलं कुत्रं आल्यावानी झालं. तुम्ही कानपठी गोसाव्याच्या वस्तीवले का? वय की तिथलीच. अरे लेका वळकना वय. एवढी हेमा मालिनी गद बाय आहे का समध्या जिल्ह्यात तोड? आहे तोड. एक काळा मिचकूट पोलीस दुसऱ्या पोलिसाला डोसत मानला. रत्नीनं डोळं वाटारलं तसा तो गप झाला. माझं एक काम करा का हवालदार? वय सांगा की, आता करतो तर. साहेबासनी म्हणावं तेवढी गोसाव्यांची पोरं सोडून द्या. कुठली? त्या दारूच्या भट्टीत भानगडीत धरली ती वय? नाही ते नाही जमणार. का बरं नाही जमणार? असं म्हणत रत्नीनं एक डोळा बारीक केला. पातळाचा पदूर करंगळीला गोंधळला. शब्द टाकला. का जमणार नाही? जमवायचं म्हणलं ना समद जमते बघा. रत्नीच्या गोड हसण्यावर पोलीस पागळला. बघतो विचारून, असं म्हणत सुटला तसा दुसरा बी मागं निघाला. का तुम्ही का निघाला? काय नाही, तुम्ही बाय माणूस, आजार माणूस बघते. माझ्यासारख्या सरकारी माणसानं तुमच्याबरोबर एका बाजूला बोलत बसायचं म्हणजे असं म्हणत ते लाजाळूचं झाड लगेच साटाकलं. रत्नीला त्याचा हसू आलं. असल्या माणसाला पोलीस खात्यात ठेवण्यापरास सनिमात नाचाय ठेवाय पाहिजे. बऱ्याच वेळानं तो गेलेला पोलीस आला आणि साखर खाल्ल्यावाने हसतच आला. झालं का काम? वय की, तुमच्यासारख्याचं काम नाही करायचं तर कोणाचं करायचं? बरं झालं बाया. पण साहेबांनी एक अट घातली बरं का. कसली? ती उद्या सांगतो म्हणाल्यात. बरं आहे, मग मी उद्या येईन. थांबा की, थांबा, तसं नाही, साहेब म्हणतात. मग सांगा की पटकीने साहेब काय म्हणतात ती. का असं काठ्यावर नाचायला सांगितल्यावानी मागं पुढं करतोय? सांगूच होय. बरं सांगतो. साहेब म्हणलं आजची रात तुम्ही साहेबासोबत एका हॉटेलात काढली पाहिजे. राखेलचा डाबा पेटावा तशी रत्नी बडकली. नागपुड्या थरारल्या. अंगावरचं लालबुंद पातळ आगीने लपटाव तसं झालं. अरे तुझ्या साहेबाच्या जिन्याव. अरे किरडे, तुझ्या साहेबाला म्हणाव तुला घोड्यानं काढलाय का रेड्यानं? कशाची जोरावर मिजेस करतो रे एवढा? आज रातीला वस्तीवली 7-8 पोरं घरी नाही आली तर म्हणाव तुझ्या बायको मोरं बोंबलीन जाऊन आणि तुझ्या कर्तुकीचा समदा पाडा वाचिन तिथं. दुसरा पोलीस रत्नीकडे येत होता, पण तिचा आवाज ऐकून तसाच उलटा टाकला. पहिला पोलीस तर पार घाबरून गेला. नेमकं आपणच कसं का छट्यात गावलो असं त्याला वाटायला लागलं. इकडं तिकडं तो मदतीसाठी बघायला लागला आणि कावरा बावरा होऊन म्हणला, अन पोरं नाही सोडली तर? तुला सांगितलं नाही एकदा? तुझ्या हातातलं दांडकं आहे ना, तुझ्याच नारड्यात घालीन आणि साहेबाच्या बायको मोरं जाऊन नागवी नाचीन. काय समजला? जा सांग साहेबाला जसंच्या तसं. रत्नी पोलीस कचेरीच्या बाहेर पडली, रस्त्याला लागली. आतवर करून थांबलेल्या टारकात चढली, निघाली वस्तीकडं. मुंडक्यावर चालाय लावल्यावाने आबादल्याला पोलीस थरथरच साहेबाच्या हापिसात शिरला. साहेब निवांत सिगरेट फुकत होता. समोरच्या आरशात बघत बसल्या जागेवरनं मिशीव बोट फिरवत होता. 404 समोर येऊन उभा राहिलेला बघून साहेब खेकासला. डुक्कर छाप, तू कशाला आला रात? त्या मखमलीला पाठीव. पण साहेब. पण बेन काय नाही, गेट आउट. रडकुंडीला आलेला पोलीस काय बोलावं हे न सुचल्यानं हापिसातच रडायला लागला. रडत रडत म्हणला, साहेब ती बाई लय रागीट आहे हो. म्हणली तुमच्या बायको पुढं जाऊन नागवी नाचीन. अरे बापर, अरे मग बघत काय बसला, आणखी धरून तिला. साहेबानं घरी फोन लावायची मस्त खटपट केली, पण फोन काही लागलाच नाही. तो नुसताच दडपडत राहिला. बाय निघून गेल्याचं पोलिसानं येऊन सांगितलं. फौजदार चिडला. कपाळाला हात लावून विचार करायला लागला. अरे काय बघतोय उंटासारखा? जा ती गोसावीची पोरं सोडून दे, जाऊ दे.
माझ्या बायको पुढं नागवे नाचणार म्हणती. अगं माझ्या पुढं नाच की. पण आता चिडून काही उपयोग नाही, गोडीनं घेतलं पाहिजे. आपणच हवालदाराजवळ तसं सांगायलाच नको होतं. साहेब स्वतःला सोलत राहिला. दिस मावळायला गेला होता. पालातनं सकाळच्या सारख्या पुन्हा चुली पेटल्या. कोणी मासा तळला, कोणी पारवा सोलला, तर कोणी ताज्या रानबोक्याचं मांस राटा शिजवायला लागलं. साऱ्या वस्तीत वास घुमायला लागला. कोणी मीठ मिरची वाचून खरडा करायला लागलं. आता पोरं तुरुंगातनं सुटून येणार म्हणल्यावर आईबापासनी कौतिक असतंच की. रात झाल्यावर एखादी रानचिमणी बिन खिडकीच्या घरात अडकून पडावी तसं माणसांचं जीव पोटात अडकलं होतं. वाटाकडं डोळा लावून दिसभर दामल्याला हात काम वडत होतं. पाठीचा आकडा करून अपुऱ्या जागेत फिरत बी होतं. पालात राहून कायमची वाकलेली कानफाटी आणखी वाकत चालली होती. लिहणं, शाळा शिकणं त्यांच्या 10 पिढ्यांना माहीतच नव्हतं. रत्नी एकटीच आलेली बघून माणसं चाफापली. त्यांच्या लालसार पांढरं तोंडाव काळुकीच पसरली. गप गुमान तोंड पाडलेली रत्नी त्यांच्या मोरनं स्वतःच्या पालात शिरली. काय बोलावं, काय विचारावं कोणाला कळना. उगी आपलं पेट त्या चुलवणाव बशिवल्यावाने आतनं करपत चालली होती. रत्नीनं चूळ भरली, हातपाय खांगाळलं, केसाचा बुचडा ढिला केला, पाताळ बदललं, जुना धाडपा नेसली, 2-4 चिंधे घेऊन बंदूक स्वच्छ करायला लागली. एक करता 5-50 जण गोळा झाले. पोरांचं आईबाप काय कळायच्या डाझाडा सराडायला लागलं. काय झालं, गई वर्गालाय, कोणी मेलं बिलंय का? रत्नी चिडूनच बोलली. अगं असं कसं म्हणते रत्ना, आमच्या पोरांचं काही समजलं का? रिकामी आलीस म्हणून हुर्द दाटून आले ग. कुठं जातात पोरं, येतील थोड्या वेळाने. अगं पण कावा, आता दिस मावाळला की. रत्नीला राग आला, पण ती बोलली नाही का जागेवरनं हल्ली बी नाही. रक्तळलेल्या डोळ्यानं स्वतःच्या नाकट्या कर्माकडे बघत राहिली. बसल्या जागी कळकाला टेकली. तेवढ्यात उगवत बाजूला कालवा झाला. जत्रत शिरल्यावाने 7-8 टाळकी रत्नीच्या नावानं गुलाल उधळत आले. पोरासनी बघून आईबाप हरकलं. अंगावलं फाटकं तुटकं सावरत बाया बापड्या पोरासनी आडव्या गेल्या. बराच येळ गोंधळ चालला. मग सगळी मिळून रत्नीकडे निघाली. चिपव बसलेली रत्नी आपल्या कामात दंग होती. पोरं येती बघून ती झाली ताट. 10-12 फुटावर पोरं आली तशी तिने बंदूक उचलली, त्यांच्यावर रोखली. खोकणारा म्हातारा खोकणं थांबवून हात उचलून म्हणला, अगं रतू काय करते येड्यागत? बाबा तू गप्पड, कुणी हालायचं नाही जागेवर, नाही तर आडवं करेल एकाला. असं म्हणत तिने नियम धरला. दोन्ही नाळ्या पोरांचा वेध घेत फिरायला लागल्या. एवढी मोठी तरणी बाणकारटी, पण मिठाच्या पोत्यावर पाऊस पडावा तशी इरगाळून गेली. चाफाजवळचा डोळा वर उचलून रत्नीने मोठ्यांदा विचारलं, पुन्हा त्या संबे कदमाच्या भट्टीवर जाणार? नाही जाणार. आणि गेला तर? समधी गप झाली तशी रत्नी खाकरून म्हणली, कुत्र्यागत मुडदं पाडीन. अरे जगातल्या भनी भावासनी राखी बांधत्याची का बांधत्यात? कारण ते भाऊ बी वागावानी जागत्यात. नाही तर हाय की तुम्हाला जित्त ठेवण्यापरास वड्या वगळीनं मारून टाकाय पाहिजे तेवढीच कुत्री जोगावत्यान. सारीच गप्पापली. हात जोडायला लागली. गळ्यातल्या घाटीजवळ बोलणं अडकायला लागलं. पायाखालची माती कपाळाला लावून साऱ्यांनी शपथ घेतली, संब्या कदमाच्या वस्तीचं नाव काढायचं नाही असं ठरलं. पोरं जशी रत्नीजवळ येऊन रडायला लागली तसं रत्नीला बी भडबडून आलं. समधीच रडायला लागली. कधी नवं कानफट्याची वस्ती काळजानं योक झाली. सनसनीत काठ्या भालं नाचवत पोरांनी आबाळ जाग केलं. लेजमाचा डाव धरला. सळसळीत रक्ताची तरणी बांड पोरं बघून रत्नी बी सुखावली आणि म्हणली, बाळांनो असंच गोळ्या मेळ्यानं राहिला ना तर जिल्ह्याची झोप उडवू आपण. श्रोते हो, हा होता वाघीण या प्राध्यापक बा बोधे यांच्या कादंबरीचा भाग 3, भाग 4 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.